नमस्कार. मी प्राध्यापक पांडुरंग शिंदे. शास्त्रीय संगीत आपल्या संगीत शिबिराचा विषय आहे. भारतीय शास्त्रीय संगीत. लोकसंस्कृती कला सेवा संघ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या या शिबिरामध्ये आपण काही महत्त्वाचे विषयांचा अभ्यास करणार आहोत. तर यामध्ये जसं की ज्यांना संगीत शिकण्याची आवड आहे परंतु वेळेअभावी काही कारणास्तव किंवा कामांमुळे त्यांना या विषयाला वेळ देता येत नाही, तर आता मुलांना सुट्ट्या पण लागलेल्या आहेत. तर लोकसंस्कृती कला सेवा संघ यांच्या अंतर्गत एक उपक्रम राबवला जातोय 7 दिवसांचा शिबिर घेण्याचा. तर याचा वेळ आहे 2 भागामध्ये आपण हे शिबिर करतोय. सकाळी 7 ते 8 आणि रात्री 8 ते 9. तरी ज्यांना ऑनलाईन हे शिबिर अटेंड करायचं आहे अशांनी जे आपल्या ग्रुपवर लिंक येत आहे गुगल मीटची, त्याला ॲडमिट करून ते शिबिर आपण अटेंड करू शकता, किंवा आपल्याला जी लिंक येईल त्या लिंकच्या माध्यमातून हा व्हिडिओ आपण पाहून या शिबिराचा आनंद घेऊ शकता. नमस्कार. तर आज आपण महत्त्वाचा विषय घेणार आहोत. सुरुवातीला भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये रियाज कसा करावा या गोष्टीला खूप महत्त्व आहे. आणि सगळ्यात पहिलं की शास्त्रीय संगीत म्हणजे नेमकं काय. तर शास्त्रीय संगीत हे एका विशिष्ट चौकटीमध्ये बांधलं गेलेलं आहे. मित्रांनो, शास्त्रीय संगीतामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जे विशिष्ट रागांचे स्वर आहेत त्या रागांच्या स्वरामध्ये तुम्हाला तो राग गायचा असतो. त्या विशिष्ट चौकटीच्या बाहेर जाऊन जर तुम्ही तो राग गायला तर ते मिश्र स्वरूपाचं संगीत होतं आणि याला शास्त्रीय संगीत म्हणता येणार नाही. उपशास्त्रीय संगीताच्या अंगाने ते चाललं जातं. त्याच्यामुळे शास्त्रीय संगीताला संगीतामध्ये खूप महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. तर आता आपण एक साधा अलंकार घेऊया, स्वर अलंकार. आणि स्वर अलंकारांचा रियाज कसा करायचा. खूप साधी कन्सेप्ट आहे. मुख्य स्वर आहेत 7. सा रे ग म प ध नि सा हे स्वर आहेत. हे यांना शुद्ध स्वर म्हणायचं. शुद्ध स्वरांच्या व्यतिरिक्त 4 कोमल स्वर आहेत आणि 1 तीव्र स्वर आहे. तर रे ग ध नि हे कोमल स्वर आहेत आणि म हा एक तीव्र स्वर आहे. तुम्हाला त्यातील फरक दाखवतो. आता समजा हे स्वर आहे, तुम्हाला ऐकायला येत असतील. हार्मोनियमवर वाजवतोय मी. हे शुद्ध स्वर झाले. सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा. आता या शुद्ध स्वरांमध्ये बघा बरं का, हा रे जो शुद्ध स्वर आहे रे, याच्या खालोखाल जो स्वर येतो तो पण एक कोमल रे आहे बघा. रे, तुम्हाला दोन्ही स्वरांच्या उंची मधला फरक कळायला असेल बघा. रे शुद्ध स्वराची उंची ही कोमल स्वरापेक्षा कमी आहे. रे सा रे हा शुद्ध रे आणि हा कोमल रे. रे म्हणजे इथंच आपली एक कन्सेप्ट क्लिअर होती बघा मित्रांनो, की शुद्ध स्वरांच्या उंचीपेक्षा कमी उंची असलेल्या स्वरांना कोमल स्वर असे म्हणतात. आता त्याचप्रमाणे इथे ग वाजवतो आपण. सा रे ग ग. आता बघा, हा शुद्ध गंधार आणि हा कोमल गंधार. ग ग ग. आपल्या लक्षात आलेली असेल ही गोष्ट की म्हणजे शुद्ध गंधार पेक्षा कोमल गंधारची उंची कमी आहे बघा. ग
त्याचप्रमाणे आपल्याकडे ध एक स्वर आहे बघा. ध हा शुद्ध दैवत आहे आणि शुद्ध दैवतपेक्षा कोमल दैवतची उंची कमी आहे बघा. ध. त्याचप्रमाणे नी एक स्वर आहे आपल्याकडे. नी. आता त्याप्रमाणे कोमल निषाद आहे. नी म्हणजे शुद्ध निषादपेक्षा कोमल निषादची उंची कमी येते. म्हणजे थोडक्यात शुद्ध स्वरांपेक्षा ज्या स्वरांची उंची कमी येते, शुद्ध स्वरांच्या खालोखाली येणाऱ्या स्वरांस काय म्हणायचं? कोमल स्वर म्हणायचं. पण त्यामध्ये एक स्वर असा आहे की ज्याची उंची ही शुद्ध स्वरांपेक्षा जास्त आहे. त्याला काय स्वर म्हणतो? तो आहे एक मध्यम. हो का? म शुद्ध आहे का? म. तीव्र म आहे का? म म म. म्हणजे इथं तुमच्या लक्षात आलेलं असेल, शुद्ध स्वरांपेक्षा जास्त उंचीच्या स्वरास तीव्र स्वर म्हणायचं आणि शुद्ध स्वरांपेक्षा कमी उंचीच्या स्वरास कोमल स्वर म्हणायचं. म्हणजे मुख्य स्वर मुख्य शुद्ध स्वर सात. सा रे ग म प ध नि सा. आता आपल्या मनामध्ये एक प्रश्न आलेला असेल बघा. सा रे ग म प ध नि सा. सर यामध्ये सार दोनदा आला, म्हणजे दोनदा आला त्यामुळे किती झालं? सा रे ग म प ध नि सा. म्हणजे किती झाले सर? 1 2 3 4 5 6 7 8. तुम्ही म्हणसाल सर आता हे 8 स्वर झाले, तुम्ही म्हणताय 7. एक गोष्ट लक्षात घ्या. 1 2 3 4 5 6 7 8. याच्यात 6 डबल आलेलं म्हणजे ते एक सप्तक तयार झालं. थोडक्यात 1 2 3 4 5 6 7. 7 शुद्ध स्वर, 4 कोमल स्वर आणि 1 तीव्र स्वर असं मिळून सप्तक तयार होतं. काय तयार होतं? सप्तक. सा रे ग म प ध नि सा. रे ग ध नि आणि मग तीव्र किती स्वर झाले बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजे आता तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की आपण जे म्हणतो की खर्ज सप्तक, मंद्र सप्तक आणि तीव्र सप्तक, तुम्ही कोणत्या पण सप्तकात गायन करा, प्रत्येक सप्तकामध्ये 12 स्वर असतात. सा रे ग म प ध नि सा. ओके. हा, आता या सा रे ग म प ध नि साचा रियाज कसा करायचा हा आपला सर्वात मोठा विषय आहे. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये सुरुवात ही शुद्ध स्वरांपासून केली जाते. तर त्यामध्ये सा जो हा स्वर आहे त्याचा रियाज आपण कसा करायचा बघा. सकाळी उठल्यानंतर सा तो स्वर तुम्ही आकारात घेऊ शकता. यासाठी आपण तानपुऱ्याचा देखील वापर करू शकतो. तर आपण तानपुरा लावूयात. 1 मिनिट. कारण तानपुरा या इन्स्ट्रुमेंटला शास्त्रीय संगीतामध्ये खूप महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. तानपुरा लावून देखील आपण याचा रियाज करू शकतो. सा
या पद्धतीने आपण साचा रियाज करू शकतो, ज्यासाठी आपण तानपुऱ्याचा वापर करू शकतो. आता इकडे बघा, सा, त्याच पद्धतीने संत गतीने रे घ्यायचा. रे, ग, हेच तुम्ही आकारात घ्यायचं सकाळी सकाळी. आता हाच स्वर आपण डबल घेतला तो डबल स्वरांचा अलंकार तयार होतो. सा सा, रे रे, ग ग, म म, प प, ध ध, नि नि, सा सा, सा सा, नि नि, ध ध, प प, म म, ग ग, रे रे, सा सा, आ आ आ आ म्हणजे काय करायचं, हाच स्वर डबल घ्यायचा आणि त्याचा रियाज आकारात करायचा. या पद्धतीने जर आपण सकाळी रियाज करत गेलो तर त्यामुळे आपल्या घशामधली जी खराश आहे, जे आपण रात्रीच्या टायमिंगला जेवण वगैरे करतो त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे स्पायसी वगैरे काही घटक असतात ते आपल्या आतड्यांना चिटकून बसतात, अन्ननलिकेमध्ये राहतात. तर आकारात रियाज केल्यामुळे आतमध्ये व्हायब्रेशन निर्माण होतं आणि त्याच्या माध्यमातून ते कण खाली पोटामध्ये येतात आणि आपल्या गुदद्वारा मार्गे पाण्याच्या स्वरूपामध्ये ते निघून जातात. तर यामुळे काय होतं, आपला घसा मोकळा होतो. तर त्यासाठी सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की रियाज करताना तो खूप शांत पद्धतीने करावा. जेवढा शांत पद्धतीने रियाज करतात त्याचा फायदा आपल्याला एवढा होतो की, नमस्कार, कुलकर्णी सरांचे स्वागत आहे. दुसऱ्या साईडला गुगल मीटवर देखील ऑनलाईन सेशन चालू आहे. तरी सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे, कारण आपण खूप छान छान विषय घेणार आहोत यामध्ये. तर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आपण स्वर अलंकार, त्याचा रियाज कसा करायचा, त्याचबरोबर स्वर अलंकाराबरोबरच जे काय शास्त्रीय संगीतामध्ये महत्त्वाची गोष्ट असते की रागामध्ये आलापी, आस्थायी आलापी, अंतरा आलापी, ताना, मिश्र ताना, परत 4 मात्रेच्या ताना. तर हे जे प्रकार आहेत हे आपण या शिबिराच्या माध्यमातून शिकणार आहोत. तर ज्यांना कोणाला समजा ऑनलाईन ॲडमिट जरी होता नाही आलं तरीसुद्धा व्हिडिओची लिंक्स आपल्या ग्रुपवर येणार आहे. तर सर्वांनी ती व्हिडिओची लिंक्स पाहून त्या पद्धतीने जर आपण रियाज केला तर या 7 दिवसामध्ये भारतीय शास्त्रीय संगीताचं काय महत्त्व आहे आणि भारतीय शास्त्रीय संगीत कशा प्रकारे शिकलं पाहिजे याचा आपल्याला एक
कमी प्रमाणात का होईना पण चांगल्या पद्धतीने अनुभव येऊ शकतो आणि आपल्याला शिकायला देखील मिळू शकते. तर आपल्याला आता आपलं जे अलंकार होता, थोडक्यात आपला जो अलंकार होता सा रे ग म प ध नि सा मुख्य स्वर. आता त्याचबरोबर आपल्याला एक गोष्ट येणं खूप महत्वाचं आहे यामध्ये, की कसं असतं, प्रत्येक स्वर अलंकार हा एक विशिष्ट म्हणजे तालामध्ये बांधला गेलेला आहे. तर यासाठी सर्वात महत्वाचा जो ताल आहे तो आहे ताल त्रिताल. तर ताल त्रिताल हा याला तालांचा राजा म्हटलं जातं. तर या ताल त्रितालची आपण थोडीशी माहिती करून घेऊयात, की ताल त्रिताल हा मुख्यत्वे करून 16 मात्रेचा ताल आहे. किती मात्रेचा? 16 मात्रेचा ताल आहे. तर 16 मात्रेच्या तालामध्ये या तालाची टाळी येते 1 5 13 मात्रेवर आणि काल जातो 9व्या मात्रेवर. तर मी तुम्हाला हातावर तो ताल मी देखील समजून दाखवतो आणि त्यामध्ये सारेगमपधनिसा कसं म्हणायचं हे पण तुम्हाला समजून सांगतो. याचा फायदा असा होतो की ज्या टायमिंगला आपण गायन करतो, आता आपण स्वर अलंकार गातोय, पण ज्या टायमिंगला आपण गायन करतो तर हे नुसतं गाणं न गाता त्याला साथीदार म्हणून तबलजे असतात. तर तबलजींना देखील ही गोष्ट माहीत असते की आपण कोणत्या तालात गाणं गातोय आणि ते ज्या तालात आपण जे गाणं गातो ते जे ताल वाजवतात त्याची लय आणि तो ताल आणि आपलं स्वर गायन हे सर्वांचा एकमेलाप येणं खूप गरजेचं असतं. तेव्हा ते संगीत मनाला भावतं आणि संगीत प्रेमींना देखील आवडतं. तर आपण पाहूया ताल त्रिताल. धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तीन तीन ता ता धिन धिन धा. आता तुम्ही नुसती टाळी पाहिली असेल तर टाळीमध्येच तुम्हाला पूर्ण तालाची माहिती देखील मिळाली. इकडे बघा, पहिल्या मात्रेवर टाळी टाकतो आपण, धा धिन धिन धा. परत 5व्या मात्रेवर टाळी टाकतो, धा धिन धिन धा. आता आपोआप कळाल तुम्हाला 9व्या मात्रेवर काल आहे, धा तीन तीन ता आणि परत 13व्या मात्रेवर टाळी बघा, ता धिन धिन धा. आता याच्यात आपल्याला सारेगमपधनिसा म्हणायचं. कसं म्हणायचं? सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. कळलं का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. सा रे ग म प ध नि सा. झाले का 8 मात्रा? परत रिटर्न येताना 1 मिनिट, जणांचे मेसेज आलेले ऐकू येत नाही म्हणून. आता ऐकू येत आहे सर? हॅलो? काही जणांना ऐकू येत नाहीये, तर ठीक आहे, काही हरकत नाहीये. जरी ऐकू येत नसलं तरी सुद्धा व्हिडिओची लिंक येणार आहे. तर व्हिडिओच्या लिंकच्या माध्यमातून आपण पुन्हा सुद्धा हे लेक्चर आज दिवसभरात केव्हाही पुन्हा पाहू शकता. तर आपण पाहूयात. आपलं चाललं होतं सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. आता इकडे बघा मित्रांनो, याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हाच अलंकार आपण जो शिकलो डबल स्वर घ्यायचा, तर तो अलंकार देखील आपल्याला याच्यावर म्हणता येईल. बघा, सा सा रे रे ग ग म म प प ध ध नि नि सा सा. आलं लक्षात? सा सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा सा. म्हणजे काय झालं, आपण जे काही स्वर म्हणतोय ते तालाच्या अनुषंगाने म्हणतोय हे येथे क्लिअर होतं. आणि ज्यावेळेस आपण तालाच्या अनुषंगाने कोणतं पण गायन करतो त्या टायमिंगला ते गायन पूर्ण स्वरूपात मांडलं जातं. म्हणजे नुसता स्वरात गायन येणं महत्वाचे नाहीये, तर ते गाणं तालात देखील आलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. ओके, तर या पद्धतीनेच आपण आता एक पुढचा अलंकार घेऊया. सा रे रे ग ग म
म प प ध ध नि ने सा सा नि ने ध ध प प म ग ग रे सा. आकारात बघा आ आ आ आ आ तर आपल्या लक्षात आलं असेल की सा रे ग म प ध नि सा या 7 स्वर म्हणजे 8 स्वरांचं मिळून एक सप्तक तयार होतं. त्याबरोबर रे ग ध नि हे 4 कोमल स्वर आणि म एक तीव्र स्वर म्हणजे थोडक्यात 12 स्वरांचं मिळून एक सप्तक तयार होतं. त्याच्यातला आज आपण अलंकार पाहिला सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. तो स्वर परत डबल घेतला आपण सा सा रे रे ग ग म म प प ध ध नि नि सा 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 नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा सा. आणि नंतर काय केलं तो स्वर दोनदा घेतला सा रे रे ग ग म म प प ध ध नि सा सा नि ध ध प प म ग ग रे सा. सा रे ग नंतर 2 स्वरांचा घेतला सा रे ग. हा झाल्याच्या नंतर आपण 3 स्वरांचा देखील अलंकार घेऊ शकतो. इकडे बघा सा रे ग म ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. आ आ आ आ ज्यांना कोणाला वेळेअभावी ऍडमिट होता येत नसेल किंवा लिंक जॉईन होत नसेल तर अशांसाठी काही चिंता करण्याचं कारण नाही. कारण हा संपूर्ण लेसन रोज आपल्याकडे यूट्यूबच्या लिंकद्वारे आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता येणार आहे. त्याच्यामुळे आपण या शिबिराचा मनस्वी आनंद घेण्यात यावा. कारण यामध्ये आपल्याला खूप चांगले ट्रिक्स शिकण्यात येणार आहेत की स्वर अलंकार हे कशा पद्धतीने गायले पाहिजे आणि स्वर अलंकार तयार पण कसे करायचे ही पण खूप मोठी पद्धत आहे. कारण स्वर अलंकार जे आहे हे स्वर अलंकार म्हणजे स्वर हे एकमेकांमध्ये गुंफलेले असतात आणि ते एका विशिष्ट तालामध्ये विशिष्ट मात्रेत गुंफलेले असतात. आणि हे ज्यावेळेस आपण गातो त्या टायमिंगला आपल्याला ते लयबद्ध रचनेमध्ये ज्यावेळेस आपण गातो त्या टायमिंगला त्याचं आपल्याला ऐकायला पण छान वाटतात आणि आपल्या गळ्यामध्ये ते बसल्याच्या नंतर आपल्याला हरकती घेण्यामध्ये किंवा लयकारी आकारामध्ये घेण्यामध्ये याचा खूप फायदा होतो. आणि शास्त्रीय संगीताचा मूलभूत पाया म्हटलं तर स्वर अलंकारांकडे पाहिलं जातं. तर मला असं वाटतं की आपण स्वर अलंकाराचा जास्त रियाज करणं खूप गरजेचं आहे. नंतर पुढे आपण स्वतः मनाने देखील स्वर अलंकार तयार करू शकतो. कारण तुम्हाला मग नंतर रूपक तालामध्ये स्वर अलंकार तयार करता येतात, दादऱ्यामध्ये करता येतात, केरळमध्ये करता येतात, झपतालमध्ये करता येतात. त्रितालमध्ये तर आपण पाहिलंच आहे आता कसं आहे ते की त्रितालमध्ये 8 आणि 8 16 मात्रा, तर 16 मात्रेत देखील तुम्ही स्वर अलंकार तयार करू शकता. आणि तुम्हाला मी रियाज करताना सांगितले की शांत पद्धतीने रियाज करायचा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आकार आणि ओम याचा तुम्ही जेवढा जास्त वेळ रियाज करसाल तेवढा तुमचा आकाराचा आणि आवाजाचा स्टॅमिना वाढेल. ज्याच्यामुळे दुसरा एक फायदा होतो की आपल्या फुफ्फुसांमध्ये जी हवा भरली जाते त्याच्यामुळे आपल्याला श्वासनलिकेचे जे काही रोग वगैरे असतात ते कमी प्रमाणात होतात. कारण संगीत त्यातील विशेषतः गायन हा असा एक विषय आहे की ज्याचा डायरेक्ट इफेक्ट आपला अंतःकरणावर होतो आणि आपल्या फुफ्फुसांमध्ये डायरेक्ट इफेक्ट होत असल्या कारणाने आपल्याला दमछाक लागणं, दम लागणं या प्रकारचे विकार घडत नाहीत. तर तेव्हा आपण हे 7 दिवसाचं शिबिर
खूप चांगल्या पद्धतीने वेळ देऊन व्हिडिओच्या मार्फत किंवा ऑनलाईनच्या मार्फत आपण अटेंड करावं अशी माझी लोकसंस्कृती कला सेवा संघातर्फे विनंती आहे आपल्याला. तर आजचं लेसन आज आपण इथे संपवतोय आणि खूप चांगल्या प्रकारे पाटील सर म्हणा, परत अजून 2-3 जण, संतोष आटक सर, अजून बरेच काही मेंबर्स आज जॉईन झाले होते. तर अशांचे पण मनस्वी आभार. आणि आजचं लेसन आपण इथे थांबूयात आणि शिबिराचा दुसरा भाग आपण आज रात्री 9 वाजता पुन्हा ऑनलाईन येऊयात. धन्यवाद.